अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या दुःखी मनाला फुंकर घालणारा हा दिव्य संदेश तुझ्या समोर आला आहे. कारण बाळा, आता तुमच्या शत्रूंची वाईट वेळ जवळ आली आहे. तेव्हा बाळा, भाग्यशाली समज, स्वतःला खूप खूप भाग्यशाली समजून या संदेशाचा स्वीकार कर आणि शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यातील सर्व काही दुःखाचा काळ, संकटाचा काळ, तुझ्या पाठीमागील पणवती सर्व काही दूर करणारा हा पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा बाळा, योगायोग समज आणि शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. स्वामी म्हणतात, आता चिंता करण्याचे दिवस संपले आहेत. हो बाळा, आता खूप उंची प्राप्त करण्यासाठी तुझ्यासमोर हा सुंदर वर्तमान काळ आला आहे. तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे. तेव्हा बाळा, या सुंदर संधीचे सोने करायला विसरू नको. कारण बाळा, आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण होण्याची वेळ, योग्य वेळ आता आली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर जर तुमचा ठाम विश्वास असेल तर तुम्हाला योग्य वेळ आल्यावर एवढे भेटेल की काहीही मागायला उरणार नाही. हो बाळा, फक्त विश्वास ठेव. चुकीतून तुम्ही काहीतरी नवीन शिकता, मग ती चूकही मौल्यवान ठरत असते. हळवे मन जिथे तिथे घेऊन फिरू नका. कारण बाळा, याचा फायदा घेणारे, ओरबडणारे हजारो लोक असतात. म्हणून थोडंसं व्यावहारिक राहा. थोडा मनातील भोळेपणा कमी करा. बाळा, कोणावरही विश्वास ठेवताना डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. कारण मग तुमच्या भावनांचा उद्धार करण्यासाठी हे लोक तयार आहेतच. मग ते तुझे जवळचेच लोक असू शकतात, तुझे शत्रू देखील असू शकतात. म्हणूनच कोणावरही अंधविश्वास योग्य नाही. स्वामी म्हणतात, बाळा, किती दिवस लोकांची मने तू जपत बसणार आहेस? कारण तुला असे वाटत असते की मी हे केल्याने तो खुश होईल, मी ते केल्याने तो आनंदी होईल. बाळा, आपण कितीही लोकांची मने जपण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्याला समजून घेणारे, आपल्या मनातील भावना ओळखणारे या जगात खूप कमी व्यक्ती आहेत. म्हणूनच कोणासाठीही वेळ देऊ नका. फक्त स्वतःला जाणण्यासाठी, स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी वेळ द्या. कारण बाळा, आजपर्यंत लोकांना वेळ देऊन स्वतःचे खूप काही नुकसान तुम्ही करून घेतलेले आहे. म्हणूनच आता स्वतःला वेळ द्या. स्वतःचे व्यक्तिमत्व कसे सुधारता येईल या जगामध्ये, या लोकांमध्ये तुला सुंदर व्यक्तिमत्व कसे घडवता येईल याचा विचार कर. तुझ्या स्वप्नांवरती लक्ष दे. तुला जे काही हवे आहे, जे काही उचित प्राप्त करायचे आहे त्यावरती तुझे लक्ष केंद्रित कर. स्वामी म्हणतात, बाळा, सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामी माऊलींच्या हृदयाचा दरवाजा तुझ्यासाठी कायम उघडा असेल. हो बाळा, अपेक्षा फक्त या स्वामी माऊलींपासून ठेव, इतरांपासून ठेवू नको. जर अडचणीत असशील तर स्वामी माऊली तारतील. एकटे असतील तर सांभाळतील. जर तुला काही मार्ग सापडत नसेल तर ते दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर ते स्वामी माऊलीच पुसतील. हो बाळा, फक्त अर्थतेने स्वामी माऊलींना साथ घालून तर पहा. कारण आजपर्यंत तू ज्या काही संकटामधून बाहेर आला आहेस बाळा, ही फक्त तुझ्यावरती आमची असलेली कृपादृष्टी आहे, आमचे प्रेम आहे, आमचे आशीर्वाद आहे. म्हणूनच भिवू नको. निरंतर जर तू आमची भक्ती करत आहेस, तुझ्या मुखाशी आमचे नाम निरंतर आहे, तर बाळा, तुला चिंता करण्याची गरज नाही. आजपर्यंत तुला खूप काही चांगले आणि वाईट अनुभव आले आहेत. बाळा, ही तुझ्या चांगल्या आणि वाईट कर्मांची शिदोरी तुझ्यासोबत असू दे. म्हणजे पडणारे पाऊल तू सावधगिरीने टाकशील. त्या पावलांमध्ये तू कधीही चुकणार नाहीस. कारण आता तुझ्यासमोर
असे सर्व काही दरवाजे उघडकीस आले आहेत. त्यामधून तुला तुझ्या आयुष्यामधील योग्य मार्ग सापडण्याची वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनाची नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली तरी धीर सोडू नको. धीर धर. आमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको. कारण बाळा, हे सर्व काही करत असताना तुला काही अंतरावरच स्वामी माऊलींच्या नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, तू हे जे काही ऐकत आहेस ते सत्य आहेत. कारण आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात. काही फांदीसारखी असतात, जास्त जोर दिला की तुटणारी असतात. काही पानांसारखी असतात, अर्ध्यावरच आपल्याला साथ देऊन सोडणारी असतात. काही काट्यांसारखी असतात, सोबत असूनही निरंतर टोचत राहणारी असतात. आणि काही मुळांसारखी असतात, ती आपल्याला दिसत नाहीत, पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला निरंतर साथ देणारी असतात. म्हणून बाळा, प्रत्येक व्यक्तीला ओळखायला शिका. स्वामी म्हणतात, आता चिंता करू नको. कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही दुःखाचा, यातनेचा सामना करावा लागतो. असं वाटत असतं की खरोखर परमेश्वर आहे का? माझे दुःख, यातना या परमेश्वराला दिसतात का? इथेपर्यंत तुमच्या मनामध्ये शंका येतात. पण बाळा, खरं तर हीच वेळ तुमच्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा. इथूनच स्वामी माऊलींची लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त तुमचा विश्वास तुटू न देण्याची गरज आहे. तुमच्या मनातील आत्मविश्वास आणि संयम कधीही ढळू देऊ नका. स्वामी म्हणतात, बाळा, जशी आई बाळाला हवेत भिरकावते, ते बाळ काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं. कारण त्याचा विश्वास असतो की कोणीतरी आहे जे आपल्याला खाली पडू देणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तोच तुमचा विश्वास आमच्यावरती हवा. स्वामी भक्तांनो, तुमचा हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, माझा प्रचंड तुमच्यावरती विश्वास आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, कधीकधी तुमच्या मनामध्ये खूप काही प्रश्नांचा गोंधळ सुरू असतो. कधीकधी तुम्हाला असे वाटत असते की स्वामी माऊली, हे जे मी कार्य हाती घेतले आहे हे पूर्णत्वात जाईल का? हे शक्य होईल का? पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवत असता. पण या स्वामी माऊलींना या जगामध्ये अशक्य असे काहीच नाही. म्हणून बाळा, शांत राहा. प्रगतीचे पाऊल जे काही उचलले आहेस ते आता मागे घेऊ नको. निरंतर पुढे चालत राहा. कारण ही स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे. बाळा, हाच विश्वास कधीही ढळू देऊ नको. कितीही उंची प्राप्त कर, कितीही श्रीमंत हो, कितीही तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचे, आनंदाचे, वैभवाचे दिवस येवो, पण तुझ्या मनामध्ये कधीही अहंकाराला थारा देऊ नको. कारण बाळा, हाच अहंकार तुम्हाला एक ना एक दिवस डुबवल्याशिवाय राहत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आता वेळ आली आहे तुझ्या सुखाची, आनंदाची, वैभवाची, तुला सर्व काही प्राप्त करण्याची. बाळा, आईच्या मांडीवर बाळ जसे निश्चिंत होऊन राहते, त्याप्रमाणे तुम्ही स्वामी माऊलींच्या चरणी नतमस्तक व्हा. पूर्णपणे शरण व्हा. तुम्हाला कधीही तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमी भासणार नाही आणि मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही एखाद्याला दुःख देऊन जर माझ्याकडे काही प्रार्थना करत असाल तर तसे करू नका. कारण एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही दुःख देत असाल तर तुमची प्रार्थना कधीही फळाला जाणार नाही. पण एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल, एखाद्याविषयी तुमच्या मनात चांगले विचार येत असतील तर बाळा, तुमच्या सुखाची तुम्ही अजिबात काळजी करू नका. ते सर्वस्वी आमच्यावरती सोपा. आम्हाला माहीत आहे तुम्हाला ध्येय साध्य करणे खूप कठीण आहे. पण बाळा, जर तुझा आत्मविश्वास खंबीर आहे, तुझे निरंतर प्रयत्न अखंड चालू आहेत, तुझे कष्ट अपार आहे आणि तुमची आमच्यावर श्रद्धा आहे, तर बाळा,
प्रयत्नांती परमेश्वर हा निश्चित आहे. अशक्य असे तुझ्यासाठी आता काहीही नाही. कारण बाळा, तू जो काही संघर्ष करत आहे, आम्ही सर्व काही पाहत आहे. आणि यामधूनच तुला अलगद बाहेर काढणारी सुद्धा फक्त ही स्वामी माऊली आहे. तेव्हा बाळा, निशंक मनाने प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहा. कारण यश काहीच अंतरावर तुझी वाट पाहत आहे. आता खूप काही उंची प्राप्त करण्याची वेळ जवळ आली आहे. कधीही आपल्या स्वामी माऊलींना स्वामी भक्तांनो अशी मनापासून प्रार्थना करा. स्वामी राया, हे घर तुमचे आहे आणि मीही तुमचीच आहे. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी असेल. काहीही करा, पण माझे मन कधीही विचलित होऊ देऊ नका. जी सेवा करवून घेताय त्यात कधीही खंड पडू देऊ नका. स्वामी माऊली, न कळत काही चुका माझ्या हातून होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आळा घाला. कोणाविषयीही कधीही माझ्या मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयीही राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहा. स्वामी भक्तांनो, निरंतर अशी स्वामी माऊलींना प्रार्थना करत चला आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये आपल्या स्वामी माऊलींची कृपादृष्टी, स्वामींचे आशीर्वाद, स्वामींचे प्रेम तुम्हाला सदैव लाभत राहणार आहे. हो बाळा, याचे अनुभव वेळोवेळी घेऊन तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, आता चिंता करण्याचे दिवस गेले आहेत. आता चिंता ते करतील ज्यांनी तुला चिंता दिल्या आहेत. कारण बाळा, चिंता ही फक्त तुम्हाला आतून पोखरून राहत असते. त्यामधून तुम्हाला काहीही निष्पन्न होत नाही. म्हणूनच सर्व मनातील नकारात्मक विचार या क्षणापासून काढून सकारात्मक विचाराने सर्व काही शुभ कार्य करण्यास सुरुवात कर. आणि मग पहा तुझे यश तुझ्यापासून दूर नाही. आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये तू केलेली उंची प्राप्त करणारच आहेस. तुझ्या मनातील सर्व काही इच्छित प्राप्त करण्याची वेळ जवळ आली आहे. हो बाळा, तू हे सर्व काही सत्य ऐकत आहेस. बाळा, आता अद्भुत चमत्काराला सुरुवात झाली आहे. हे चमत्कार, हे सुखाचे दिवस, हे आनंदाचे दिवस घेण्यासाठी तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व आनंदाने घेण्यासाठी तयार असाल? कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व घेण्यास आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनामध्ये आता काहीही शंका आल्या असतील तर त्या शंकेचे निरसन करणारा हा दिव्य संदेश तुझ्या समोर आहे. तुझ्या मनामध्ये काही प्रश्नांचा गोंधळ उडाला असेल तर सर्व प्रश्नांची उत्तरे तुला या संदेशामार्फत मिळणार आहेत. हो बाळा, या संदेशातील शुभ संकेत ओळखायला शिक आणि त्याप्रमाणे तुझे आयुष्य जगायला सुरुवात कर. स्वामी म्हणतात, बाळा, कधीकधी आपल्याला अपयश येते. कितीही प्रयत्न करूनही काही मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. त्याचवेळी गरज असते तुमचा संयम, तुमचा आत्मविश्वास ढळू न देण्याची. फक्त तुम्हाला गरज असते निरंतर प्रयत्न करत राहण्याची, निरंतर पुढे चालत राहण्याची. हो बाळा, त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. त्याशिवाय तुम्हाला प्रगतीपथावरती कसे जायचे आहे हे समजणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आता चिंता नको. आता फक्त तुझ्या स्वप्नांवरती लक्ष दे. फक्त तुझ्या ध्येयावरती लक्ष दे. तुझ्या कुटुंबातील, तुझ्या मुलांसाठी तुझे जे काही नियोजन आहे ते पूर्ण करण्याकडे पूर्णतः लक्ष दे. विनाकारण मनामध्ये चिंता करत बसू नका. कारण चिंतेसारखा रोग कोणताही नाही. जितकी चिंता जास्त तितके तुमचे आयुष्य तुम्ही स्वतः खराब करून घ्याल. स्वामी म्हणतात, बाळा, जर काही गोष्टींमध्ये यश मिळत नसेल तर स्वतःच्या मनाला ठणकावून सांगा, जर स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहे तर मला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच तुमचे सकारात्मक विचार तुम्हाला खूप मोठे यश प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, विश्वास ठेव. कारण हाच तुझा खंबीर विश्वास तुला तुझ्या प्रगतीपथापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. बाळा, सुखी राहा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.